तुळशीचं झाड जिथे असतं तिथे देवी लक्ष्मीचं वास्तव असतं. तुळशीविना कोणतीही पूजा पूर्ण होत नाही आणि तुळशी विवेच्या दिवशी म्हणजे घरात येणाऱ्या समृद्धीचं शुभ क्षण. आज आपण जाणून घेणार आहोत तुळशी विवेच्या दिवशी केलेले 5 खास वास्तू उपाय जे तुमच्या घरात सुख शांती आणि धनवर्ष आणतात. तुळशीची वास्तुस्थान योग्य दिशा ठरवा. वास्तुशास्त्र सांगतं तुळशीचं झाड उत्तर पूर्व दिशेला ईशान्य कोणात लावलं तर ती घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते. या दिवशी जर तुळशीचे कुंड पुन्हा स्वच्छ करून त्यात ताजी माती घातली तर नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. उपाय: तुळशीचे कुंड लावताना त्याच्यासमोर दीप प्रज्वलित करा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11 वेळा म्हणा. याने घरात धन, आरोग्य आणि शांतता टिकून राहते. तुळशी विवाह तांदूळ आणि हळद कुंकूचा उपाय. तुळशी विवाह हा लक्ष्मी नारायण संगमाचा दिवस आहे. या दिवशी तुळशीच्या कुंडावर तांदूळ, हळद कुंकू आणि अक्षता अर्पण करून शुभलाभ हा शब्द उच्चारा. वास्तुशास्त्रानुसार हे केल्याने घरातील स्त्रियांवर लक्ष्मीची विशेष कृपादृष्टी राहते. अडलेले धन, थांबलेले व्यवहार आणि घरातील तणाव कमी होतात. तुळशीचं सोनं चांदी अर्पण करण्याचा उपाय. जसे आपण देवाला सोन्याचं फूल अर्पण करतो तसेच या दिवशी तुळशीच्या कुंडात लहान सोन्या किंवा चांदीचं नाणं ठेवा. ते नाणं पुढील वर्षभर घरातील धनघरामध्ये ठेवलं तर धनवृद्धी होते. हा उपाय वास्तुशास्त्रात धनलाभ संकेत म्हणून ओळखला जातो. ज्याचं धन टिकत नाही किंवा सतत खर्च वाढतात त्यांनी हा उपाय जरूर करून बघावे. तुळशीच्या पाण्याने नकारात्मक ऊर्जा दूर करा. तुळशीचं हे केवळ औषधी नाही तर तिचं उच्चार बलवान स्तोत्र असतं. तुळशी विवेच्या दिवशी घरातील प्रत्येक कोपऱ्यात पाण्यात काही तुळशीचे पानं टाकून शिपडा. याने घरातील वाईट नजर, वाईट ग्रह आणि नकारात्मक शक्ती आपोआप नष्ट होते. वास्तुशास्त्र सांगतं हे शुद्धीकरण संध्याकाळी केल्यास दिव्य परिणाम होता. तुळशी विवाहानंतरचा दीप उपाय. तुळशी विवाहानंतरचा संध्याकाळी तुळशीपुढे तुपाचा दिवा लावा आणि ओम लक्ष्मी नमः हा मंत्र जपा. हा दिवा जर 11 दिवस सतत लावला तर घरात लक्ष्मीचं स्थायिकपणा निर्माण होते. दिव्याचा प्रकाश तुळशीच्या पानावर पडतात म्हणजे धन आणि आरोग्याचं प्रतीक. हा उपाय केल्याने घरातील वास्तुदोष कमी होतात आणि नात्यांमध्ये शांतता टिकते. तुळशीचं झाड कोरडं ठेवू नका. याने घरात कलह वाढतो. तुळशीच्या कुंडात लोखंडी वस्तू ठेवू नका. तुळशीला रोज जलदान करा आणि पण रविवारी आणि अमावास्येला नाही. तुळशीच्या कुंडाभोवती स्वच्छता ठेवा कारण वास्तुशुद्धी तिथूनच सुरू होते. तुळशी ही केवळ वनस्पती नाही, ती घराची आध्यात्मिक शक्ती आहे. तुळस विवाह हा दिवस म्हणजे देवतांशी आपला संबंध नव्याने जोडण्याचा क्षण आहे. या दिवशी हे 5 वास्तू उपाय जरूर करा आणि बघा घरात सुख शांती आणि धनवर्षा कसे होतात. जर तुम्हाला हे उपाय आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या घरासाठी शेअर करा आणि ॲस्ट्रो अभिराजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.